नाईन न्यूजच्या महासंग्राममध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। आजच्या आलेले युवकांनी खूप देशाविषयीचे प्रश्न घेतले, परंतु आपले स्थानिक प्रश्न म्हणून बाकी आहेत, त्यावर देखील आपण महासंग्राममध्ये चर्चा घेणार आहोत। कारण साधारण नागरिक, शेतकरी, नोकरी वर्ग हे आम्हाला सांगतात की त्या वादात आम्हाला पडायचं नाही, आमच्याकरता काय होतंय, नाशिकच्या खासदाराकडून आमच्याकडे काय होतंय, यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं नाही, पुढे होणाऱ्या गोष्टीसाठी खूप महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाचं, नाशिकचं बिल्डर क्षेत्र थांबलेले, बांधकाम क्षेत्र थांबलेले। मी गौरवजी तुमच्याकडे येणार आहे। संपूर्ण स्टॉप झालेले कपाट प्रश्न असो, TDRचा प्रश्न असो, काय वाटतं आपल्याला ह्या मुद्द्यात काय करायला पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे? हे बघा, याच्यामध्ये ह्यावर उत्तर बीजेपी म्हणून तुम्हाला द्यावे लागेल धनंजयजी। जर यांना ते प्रश्न मार्गी लावायचेच असते, नाशिकचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असता, तर यांनी ते प्रश्न महिन्याभरात मार्गी लावले असते, एवढे दिवस त्यांनी रेंगडत ठेवलेले नसते। नरेशजी काय वाटतं हा मुद्दा काय तुम्हाला सांगा, का बरं थांबलेला? हायली एज्युकेटेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या नाशिककरांना शब्द दिले होते की कपाटाचा प्रश्न आम्ही सॉल्व्ह करू। नाशिक शहरातला बांधकाम क्षेत्राशी जे निगडीत प्रश्न आहे, पार्किंग असेल, एक्स्ट्रा FSI असेल, किंवा 9 मीटर, 9.5 मीटर, 7.5 मीटरचे प्रश्न असतील, हे सर्व आम्ही सॉल्व्ह करू। परंतु प्रत्यक्षात जसं त्यांचे राष्ट्रीय नेते करतात तसं गाजर माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं। या नाशिककरांची 100% फडणवीस साहेबांनी फसवणूक केलं, पूर्ण नाशिककरांना एप्रिल फुल केलं। जर खऱ्या अर्थाने त्यांना कामं करायची असती तर ते केली असती। आणि माझे मित्र धनंजय जे आत्ता बोलले, काटो DCR बाबत पत्र दिलंय पण आचारसंहितेमुळे थांबलंय। आता ह्या गोष्टीला 2.5 वर्ष का लागावा, हा एक प्रश्न आहे। आणि जर खरंच तुम्ही बांधकाम क्षेत्राशी लोकांची बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात संकट आलेलं आहे। नाशिक क्षेत्रातलं जवळजवळ बांधकाम क्षेत्र हे बंद झालेलं आहे। जर यांच्या 2.5 वर्षाच्या काळात जर तुम्ही बघितलं असेल तर फायली मंजूर होण्याचं प्रमाण एकदम कमी आहे। त्याचं कारण काय आहे, त्याचं उत्तर धनंजयजींनी। घरपट्टीचं देखील आणि घरपट्टी आणि पाणीपट्टीची दरवाढ एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढ्या आतापर्यंतच्या इतिहासात 100 पटीने 300 पटीने दरवाढ केली, जी नाशिककरांना सोसणारी नव्हती। आणि कोणाचाही विचार न घेता त्यांनी ही दरवाढ केली। धनंजयजी, बांधकाम क्षेत्र संपूर्ण भाजपच्या हातात आहे, मुख्यमंत्री तुमच्या, नगर शासना डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे, आपण काय यावर उत्तर देणार आहात? आता आमच्या मित्रांनी आता सांगितलंच की बुवा 7.5 मीटर असेल, 9 मीटरचा असेल। आता त्याच्यामध्ये जे काही विकासक आहे, बिल्डर आहे, ते जो 7.5 मीटरचा जो रस्ता आहे तो 9 मीटरचा करण्याचा आहे। तर दोन्ही साईडनी 75-75 जी जागा घ्यायची, ते पण बिल्डर जे व्यावसायिक आहे ते देऊ राहिले। ते दिल्यानंतर प्लॅन मंजूर होणार आहे। आणि त्यांनी DCRचं जे सांगितलं, तर ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी नाशिकला आल्यानंतर आदरणीय नाशिकचे पालकमंत्री, या शहराचे कार्यसम्राट आमदार बाळासाहेब सानप साहेब असतील, फरांदे मॅडम असतील, हिरे मॅडम असतील, एक शिष्टमंडळ DCR संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना भेटलं। मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावरती मुंबईला परत बैठक होऊन तो विषय एवढ्यात मार्गी पण लागणार आहे। आचारसंहितेमध्ये काही गोष्टी करता येत नाही, आमच्या मित्रांना पण हो सांगतो DCR कधी आला त्यांनी ते पण सांगावा। तो DCR आता ते जे आहे ते आलं, त्यांना पण माहिती आहे। सांगा ना, आपणच सांगा ना कधी, आता जो राज्याचा जो आलेला तो नाशिकचा कधी आला आपणच सांगा। आता त्या संदर्भात जे आहे ते मुख्यमंत्री साहेबांकडे चर्चा होऊन तो विषय व्यावसायिक जे बिल्डर आहे, नाशिकचे विकासक, यांच्या पारड्यात नाशिकचे 3 आमदार, पालकमंत्री साहेब हे टाकणार आहे। आणि 100% तो निर्णय आपल्या व्यावसायिकांच्या बाजूनीच होणार आहे। आणि त्यांनी जो घरपट्टी आणि पाणीपट्टीचा जो मुद्दा केला, तर किशोरजी, मी आपल्याला दुरुस्त करतो की ज्या वेळेस मुंडे साहेब होते, आपल्यालाही माहिती, मुंडे साहेब कोणाचं ऐकत नव्हते। मुंडे साहेबांना आम्ही सत्तेत असताना सुद्धा त्यावेळेस विरोध केला, आम्ही रोडवर उतरलो। त्यावेळेस काँग्रेसचे, यांचेच गटनेते असतील, यांचे काँग्रेसचे नगरसेवक असतील, हे मुंडे साहेबांना मदत करत होते। मुंडे साहेबांच्या निर्णयाचं यांनी स्वागत केलं होतं। हे त्यावेळेस महापालिकेत यांचं त्यावेळेचं रेकॉर्ड काढून बघा, हे घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढीच्या बद्दल काही बोललेलं नाही। त्यावेळेस आम्ही स्वतः महासभा, त्या महासभेला मी सुद्धा त्या महासभेला मी सुद्धा लॉबीमध्ये बसलेलो होतो। ती महासभा रात्री 12:30 वाजेपर्यंत चाललेली होती। तेव्हा सुद्धा आम्ही काय केलं, विरोध केला। घरपट्टी पाणीपट्टी वाढीला आम्ही नाशिककरांना, भारतीय जनता पार्टीने विरोध केला। धन्यवाद। एक तर तुम्ही क्लिअर केलं का तुकाराम मुंडेंना तुम्ही काढलं,
नाही काढलं नाही त्यांच्या याच्यात ते कोणाचं ऐकत होते की आपल्याला दुरुस्त करतो आपण त्यांच्या बाजूने भूमिका घेतो ते घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढीच्या हे घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढीच्या नाही नाशिककरांना खऱ्या अर्थाने साहेबांची गरज असताना तुम्ही त्याला विरोध केला त्यांना काढलं आणि आमचा विरोध होता हे तुम्ही अखेर मान्य केलं. खरंच आमचा विरोध होता. नाही घरपट्टी पाणीपट्टी वाढीला आपण समर्थन केलं दिलीप मुंडे साहेबांच्या निर्णयाला. असं कसं काय तुमच्या त्यावेळेचे आम्ही विरोध केला काढा उघडून बघा इतिवृत्त काढा तुम्ही इतिवृत्त काढा एका इतिवृत्तात जर आम्ही त्याचं समर्थन केलं असेल मुंडे साहेब आपण चांगले निर्णय घेता. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे निवडणूक भारतीय जनता पार्टीचे 66 नगर साहेब असायचे. खोटी दिशाभूल ज्या नाशिककरांची करू नाशिककरांना सगळं कळतं नाशिककरांना सगळं समजतं सुज्ञ नाशिककर आहेत. त्यामुळे नाशिककरांना जो अन्याय चाललाय तो अन्याय स्तुप्त लाटेद्वारे आता तो मतदानाच्या द्वारे कळेल आणि 100 आणि 1000% समीर व भुजबळांपासून विधानसभेचे 4 मतदारसंघांपासून येणारी महापालिका 2.5 वर्षांनी येणारी महापालिकेत आमचा 100% विजय झालेला असेल. तुमचे आपल्याला स्वप्न चांगले पडले आहे. आपल्याला चांगले स्वप्न पडता म्हणजे रात्रीची झोप आपल्याला चांगली लागते असं मला एकंदरीत वाटतंय. पण आपल्याला जर मुद्दा घ्यायचा असेल समजा उदाहरणार्थ मुंडे साहेबांच्या कार्यशैलीला सर्व तमाम जनतेचा विरोध होता नाशिककरांचा. पक्ष म्हणून आम्ही मुंडे साहेबांच्या विचारांशी सहमत होतो. एक शिस्तबद्ध अधिकारी आहे त्याचं आम्ही स्वागत केलं नाशिककरांनी. परंतु ह्याच नाशिककरांच्या समोर जर अनंत अडचणी एका हिमजिकल पद्धतीने एखादा अधिकारी जर ठेवत असेल हिमजिकल पद्धतीने त्याला विरोध करणं नागरिकांचं कर्तव्य. आणि शिवसेनेने त्या व्यक्तीला विरोध केलेला आहे. केव्हा ज्या वेळेस बिल्डरांचे अनेक प्रश्न उभे राहिले त्यावेळेस केलेलं आहे. कसले कर्तव्य हिमजिकल पद्धतीने कर्तव्य दक्षला आम्ही अभिमान आम्हाला आम्ही त्यांचं समर्थन केलेलं आहे. आम्ही स्वागत केलेलं आहे. शिवसेनेने मुंडे साहेबांचं सदैव स्वागत केलेलं आहे. परंतु हिमजिकल पद्धतीने जर कोणी काम करत असेल तर त्याचा सक्त विरोध नागरिक करतात. त्यावेळेस पक्षांना त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा लागतो. त्यावेळेस जे काँग्रेसवाले सुद्धा आमच्या बरोबर बसले होते इथं विरोध करायला. एक सार्वजनिक सर्वपक्षीय एक जेव्हा राजीव गांधी भवनच्या बाहेर बसले होते सगळे लोक होते विरोधामध्ये सर्वपक्षीय. अरंगळे साहेबांच्या नेतृत्वाखाली दत्ताजी गायकवाड नेतृत्वाखाली सर्व पक्षीय लोक होते. सर्वात महत्त्वाचा HL आहे विमान आहे. त्यांनी सांगितले धनंजय मुंडेंनी विमान आजपर्यंत उडत नव्हते ते दिल्ली मुंबईला उडायला लागले रोजाना उडायला लागले. 5 वर्ष ते एअरपोर्ट धूळ खात पडलं होतं त्यावेळेस का आणि यांनी ते तिथं विमानं उडवले. आता इलेक्शनच्या तोंडावर कसं काय विमानं उडवले. 5 वर्षांनी का लक्ष दिलं नाही तिथं. भुजबळ साहेबांनी 3 वर्षात ते विमानाची जागा मंजूर करून विमानतळ मंजूर करून 3 वर्षात त्याचं लोकार्पण केलं होतं. त्यानंतर यांच्या सत्तेमध्ये 4 वर्ष ते विमानतळ धूळ खात पडलेलं होतं. 4 वर्षात त्यांनी एअरपोर्ट कडे दुर्लक्ष केलं. त्या एअरपोर्ट बनवण्याच्या मागची संकल्पना सांगतो. एअरपोर्ट याच्यासाठी बनवलं होतं की त्या एअरपोर्टच्या माध्यमातून नाशिक शहर हे भारताशी कनेक्ट होतील. वेगवेगळ्या कंपन्या इथं अटॅच होतील आणि त्यांचे कंपन्या इथं स्थापन करतील. पण एकही कंपनी यांच्याकडनं शक्य झाली नाही नाशकात आणायला. देतो ना ते गेल्या 4 वर्षापासून येथील एअरपोर्ट जो होतं ते चालू करण्यासंदर्भात हेमंतजी गोडसे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. उड्डाण मंत्र्यांना केलेला आहे. मोदी साहेबांना पर्सनल नाशिकचं शिष्टमंडळ जाऊन उद्योजक जाऊन भेटून आलेले 4 वर्षापूर्वी सांगतो मी. आत्ता नाही प्रयत्न केले. त्याच्यानंतर 2 कंपन्या नाशिकला एअरपोर्टला येऊन गेल्या. त्या 2 कंपन्या एअरपोर्ट विमानाच्या येऊन गेल्या. ते 4 आणि 8 दिवस त्या चालल्या आणि त्यांनी बंद केलं. त्यानंतर आता परत आदरणीय मोदी साहेबांनी 17 शीटाचे पैसे हे उड्डाण मंत्री जे केंद्र सरकार आहे हे करतील. हेच सांगतो ना आपल्याला
नाव पण सांगतो आपण. भाजपचे केंद्रीय केंद्रीय मंत्री मंत्री. उद्यान केंद्रीय पियुष गोयल. ऐका ना, पियुष गोयल आहे. प्रफुल्ल पटेल होते, त्यांनी हे सगळे विमानतळ तयार केले. पियुष गोयल आहे. सांगतो ना तुम्हाला, सांगतो ना आम्ही आता विसृत मध्ये तुम्ही आम्हाला जायला लावून राहिले. तो नाव माहिती मी सांगतो ना, पियुष गोयल आहे. आता कसं असतं, आम्ही त्याचा आपण वीरपर्यास करताय की आदरणीय तेच सांगतो. संपूर्ण जिल्ह्यात 70% विभागात शेती ग्रामीण मध्ये हा आमचा जो चॅनलचा एपिसोड पाहायला जातो. 9 न्यूज, वेद न्यूज, नाशिक न्यूज असं 24 तास चॅनल आहे आमचं या ठिकाणी. 813, 825 वर ग्रामीण भागात सगळ्यात जास्त आहे. तर आपण ग्रामीण भागाच्या बाबतीत काय सांगाल, काय परिस्थिती ग्रामीण भागात चांगली आहे की वाईट आहे? किशोरजी, आता जर तुम्ही बघितलं असेल, नाशिक लोकसभा मतदारसंघात येणारी जी काही बऱ्यापैकी ग्रामीण भाग आहेत, थोडक्यात मकवालाबाद असेल, आरगाव असेल, नाशिक ग्रामीण, सिन्नर, इगतपुरी, हा सगळाच बेल्ट, या सगळ्या बेल्टमध्ये द्राक्ष उत्पादक आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. आणि ह्यावेळेसचा द्राक्षाचा भाव हा 20 ते 22 रुपये होता. आणि जर बघितलं असेल तुम्ही तर त्यांना घरातच खर्च 18-19 रुपये हा द्राक्षाला येतो. आता 40 रुपये शेतकऱ्यांना इतके 40-45 रुपये रेट. शेतकरी कमवतील काय आणि कांद्याचा एवढी वाईट परिस्थिती. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे हे सगळ्या शेतकरी मित्रांचे, शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आणि देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात आत्महत्या पण शेतकऱ्यांच्या झाल्या. या सगळ्या गोष्टी जबाबदार फक्त केंद्र सरकार. उत्तर तुम्हाला द्यायचं सांगा. माझा विषय आहे सिन्नर, इगतपुरी, नाशिक तालुका, हर्सूल, त्र्यंबक इथे हे सर्व दुष्काळी तालुके आल्यानंतर खासदारांनी दुष्काळ तालुक्यासाठी काय उपाययोजना? महत्वाची गोष्ट दुसरी एक प्रामुख्याने मला तुम्हाला विचारायचं आहे का आज तिथे 14व्या वित्त आयोगाअंतर्गत आपल्याला तिथे योजना आणता आल्या असतात. तिथल्या विहिरींचे प्रश्न गंभीर आहे. विहिरी कागदावर आहे, मंजूर झाल्या. ग्रामीण भागाचा प्रश्न आहे. खोटं बोलू नका. ग्रामीण भागात तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता तुम्ही बघा, शेतकरी मी स्वतः शेतकरी आहे. मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो. मी पण कोकण पट्टीमध्ये शेतकरी आहे. दिंडोरी तालुक्याची माझं शेती आहे. आणि तुम्ही म्हणता खासदारांनी काय काम केलं, राज्य सरकारने काम काय केलं, केंद्र सरकारने काय काम केलं. सन्मान योजनेचं काय झालं सांगतो तुम्हाला मी. सर्वात महत्वाची गोष्ट, पहिलं हे सरकार आहे की ज्या सरकारने मागेल त्याला शेततळ दिलेलं आहे. पहिलं हे सरकार आहे का पूर्वी जिल्हा परिषद मध्ये यांचं सत्ता होती एकेकाळी, तर फक्त खड्डे खोदून यांनी लोकांचे पैसे लाटलेले, यांचे असे धंदे होते. आणि आता या सरकारने मागेल त्याला शेततळ आज पण आहे. नदी जोड प्रकल्प तुम्हाला सिन्नर तालुक्यामध्ये लवकरच नदी जोड प्रकल्पाला पूर्णपणे मूर्त स्वरूप निर्माण होणार आहे. हे हेमंत गोडसे काम आहे. हे हेमंत गोडसेचं काम आहे. गुजरातला पाणी गुजरात याला जबाबदार हेच लोक आहे. 15 वर्ष सत्तेत होते लोक. यांना नारपारची योजना लागू करता आल्याची आम्ही युतीत असताना पूर्ण ऐका. नारपार योजना ज्या वेळेस युतीचं सरकार होतं त्यावेळेस नारपार प्रकल्पाचं सर्वेक्षण झालेलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून त्यावेळेस तुमचे प्रशांतदादा हिरे हे शिवसेनेत होते. त्यावेळेस या शिवसेना सरकारने, मनोहर पंत जोशींच्या सरकारने नारपार योजनेला मंजुरी दिली आणि त्याच्यानंतर आमचं 4.5 वर्षामध्ये सरकार बदललं गेलं. मग या लोकांनी कृष्णा खोरे बंद करून टाकलं, नारपार योजनेची वाट लावून टाकली. फक्त सगळं पाणी आपलं खाली कसं जाईल, आपलं पाणी खालच्या धडधांडग्यांना कसं जाईल ही कन्सेप्ट राबवली. यांना बागलाण तालुक्याशी घेणं नाही, यांना सुरगाण्याशी घेणं नाही, यांना दिंडोरी तालुक्याशी काही मतलब नाही. यांना फक्त आमच्या गावापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे. बारामती सुजलम सुफलम झाली पाहिजे. शेजारी पुरंदरची वाट लागली तरी चालेल. औरंगाबादच्या शेजारी पुरंदर मला सांगतो, ज्या वेळेस धरण होतं पाणी हा सोडणं आपल्या कार्यकाळात त्याचं अग्रीमेंट झालेलं आहे. यांच्या ज्यावेळेस सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यावेळेस ते अग्रीमेंट झालं. मराठवाड्याला खाली पाणी सोडायचं तो कोर्टाचा निर्णय.
गंगापूर धरणाचं जे पाणी आहे, एक मिनिट मी बोलतो. धनंजयना बोलू दे, दोन ओरडून मिनिट. नका नाही, बोलू. नाही, मी बोलतो, उत्तर मी दे. बोलतो. स्पष्ट मी उत्तर दे बोलतो, एक त्यांना. मिनिट. एकेकाने जो बोलू. यांनी सांगितलं की बा खाली पाणी सोडा. हे परंपरेने एक जाते मिनिट, बाकी. एक मिनिट. त्यांना आपणच गेलो असं नाही काही. यांचं सरकार होतं, यांच्या शासनाच्या यांनी हे बी कार्यकाळात घालवलेलं आहे. खाली अनेक. मराठवाड्याला पाणी देण्यासाठी हा यांचा करार झाला. तो द्यावाच करार लागतो. यांनी यांच्या गव्हर्नमेंटनी केला. त्यावेळेस यांच्या गव्हर्नमेंटनी जर तो करार केला नसता तर आज आपल्याला नाशिकचं जे पाणी म्हणतात ना पळवलं ते खाली द्यायची गरज नसती. आणि ते आम्हाला अभिमान आहे. आमच्या फरंदे मॅडमनी आता ते लढून पाणी सोडलेलं पाणी थांबवलं. इतिहास घडवलेला आहे. आणि आता त्याच्या पुढे थांबा 2 मिनिटं तुम्हाला सांगतो. आणि एक ज्यावेळेस धरण बनतं त्यावेळेस त्याचा क्रायटेरिया होतो, इकडे एवढं पाणी देणार तिकडे दे. यांनी ते ॲग्रीमेंट केलं म्हणून ते खाली पाणी सोडावं लागलं. आम्ही कोर्टात गेलो. कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने सांगितलं का याच्यामध्ये चॅलेंज नाही, खाली पाणी तुम्हाला सोडावं लागलं. सरकार याची त्याची नसते. हे सरकार याची नाही, यांच्या सरकारने केलेलं काम आहे. हे नाशिकला जो नाशिकला शाप दिलाय ना पाण्याचा तो यांच्या गव्हर्नमेंटने केलेला. पिण्याच्या पाण्यापासून आम्ही कोणाला तुम्ही जे म्हणता ना खाली पाणी सोडावं लागतं, तुम्ही बिहार बार हे कंपन्यांना कायद्याने बिहारच्या फॅक्टरीला उत्तर देतो. यांच्याच एका नगरसेवकाची उत्तर देतो. धनंजय कोणाची उत्तर दे. आमदाराची फॅक्टरी नाही तो विषय अरे, कोणाच्या दिंडोरीला- personal नका पर्सनल जाऊ. कशाला जात आहे? नाव सांगा. 2 नका जाऊ मिनिटं दे. याचं मी उत्तर देतो. गंगापूर धरणाचं पाणी किंवा कश्यपीचं पाणी गंगापूर धरणात हा जो करार असतो, पाण्याचा करार, हा ज्या वेळेस धरणाची स्थापना होते, ज्यावेळेस धरण सुरू होतं त्यावेळेस तो करार झालेला असतो. आणि त्या कराराप्रमाणे दिवसेंदिवस पाणी पाऊस कमी होत आहे. काँग्रेसच्या राज्यातही पाणी खाली जायचंच. आणि आजही ते पाणी आजही नाही बिअर फॅक्टऱ्या तुमच्या राज्यात झालेल्या आहेत. बिअर फॅक्टऱ्या 4 वर्षात नाही झालेल्या आहे. त्या बिअर फॅक्टऱ्या 4 वर्षात नाही झालेल्या आहे. बिअर फॅक्टऱ्या तुमच्या राज्यात झालेल्या आहेत. आता माझा दुसरा मुद्दा रेल्वे. त्या बिअर फॅक्टऱ्या काँग्रेसने निर्माण केलेले. ठीक आहे ना. रेसचा घ्या हो. आपले प्रश्न आणि आपल्या उत्तरांनी किशोरजी त्याचं जे हब आहे रेल्वेच्या बाबतीतलाही मुद्दा आहे. लोकल अद्यापपर्यंत काँग्रेसच्या काळात आली ना बीजेपीच्या काळात नाशिक पर्यंत लोकांना हवी. आम्ही तयार केली राजधानी एक्सप्रेस पाहिजे. तयार केली. रूट वरून जाणाऱ्या सगळ्या प्रकारच्या ज्या मोठमोठ्या रेल्वे बरेचसे रद्द होत आहेत. तुमचं काय मत आहे यावर? नाशिक वरून मनमाड वरून रोज नोकरीला जाणारे जे मुंबईचे माझे जे बांधव आहेत त्यांचे देखील खूप मोठे प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला? हे बघा, समीर भुजबळ खासदार असताना नाशिक, पुणे आणि मुंबई असं हे गोल्डन ट्रायंगल रेल्वेद्वारे जॉईन करण्यासाठी त्यांनी ती रेल्वे मंजूर करून आणली, नाशिक पुणे. पण गेल्या 5 वर्षात सर्वेच्या नावाखाली साधा तिचा ट्रॅक सुद्धा आखल्या गेला नाही. 5 वर्ष जर यांना सर्वेलाच लागताय तर हे मंजूर कधी करणार? आणि ज्या गाड्या ऑलरेडी चालत होत्या त्यातही यांनी कपात केलेली. आता मी दुरुस्त करतो. जो तुम्ही त्या रेल्वेच्या बाबतीत काय विचार 250 केला एकर आपण? जागा हेमंत गोडसे यांनी मी रेल्वेच्या सांगतो. चाकाची मी हब आणला, मी सांगतो. हब आणला नाशिक शहरामध्ये. तो उद्योग एक मोठा आणलेला आहे. 2 मिनिटं ऐका. आता त्यांचं पूर्णपणे 2 मिनिटं ऐका. रेल्वेच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तर हेमंत गोडसेंच्या सर्वात कारकिर्दीचा जर सफलता काय असेल तर ती नाशिक रोड रेल्वे स्टेशनला येणारी लोकल मुंबई कल्याण झाली का चालू ती? नाशिक रोड हे लक्षात घ्या. झाली का चालू? रेल्वे तयार आहे. अहो, चालू सर्व झाली का? सर्व 5 वर्ष तयार आहे. तुम्हाला टेस्टिंग रेल्वे तयार आहे. स्टार्ट करता त्याचे येईल. टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला काय कळणार आहे? टेक्निकल प्रॉब्लेम टेक्निकल ते तुम्ही संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करा. 250 एकर जागा होती. परंतु लोकल आम्ही आणली. जी 250 एकर जागा आरक्षित केली होती. लवकरच हेमंत गोडसे एक जण बोला दोघांना. हेमंत तुम्ही गोडसेंनी- दोघंच उत्तर देता तेच जण बोला. हेमंत गोडसेंच्याच रेल्वेनी लोक नाशिक रोडून कल्याणला जाणार अहो, आहे. त्यांच्या हे लक्षात ठेवा. रेल्वेनी याचा राहिली अर्थ गोष्ट तुमचं काय? राज्यराणी एक्सप्रेस राजधानी राजधानी एक्सप्रेस मंजूर ही झाली. राजधानी एक्सप्रेस नाशिक रोडला थांबवली. राजधानी नाशिक रोडला थांबवली हेमंत गोडसेंनी. याच्यापेक्षा तुम्ही काय केलं? 250 अहो, ही एकर भुजबळ तुम्ही काय नाही गावाच्या केलं? तुम्ही भुजबळांनी काही नाही केलं. भुजबळांनी फक्त खोटे नाटे विषय मांडले. आम्ही त्यावेळेस नाही अजिबात नाही. एकर जागेसाठी खासदार आढळराव पाटील कॉन्ट्रॅक्ट घेतील त्यावेळेस तुम्ही काही नाही लोक काय चालू नाही. करा. खासदार आढळराव पाटील किशोरजी आपण हो, एक मिनिट तुम्ही देशाचे नाही, त्यांचे चौकीदार आहे. जो आता 250 एकर जागा 1980-85 सालापासून आरक्षित केली गेलेली होती. हे कोणाला माहित नव्हतं. नाशिकला त्या जागेवरती आज मोठं इंडस्ट्रीयल हब रेल्वेचे चाकं बनवण्याचं हे अदानी अंबानींना घ्यायचं असेल आणि म्हणून त्याचं थांबले असेल काम तुम्ही. आता युद्ध म्हणून पातळीवरती चालू चालू असेल आहे. केलं
आपण काय तुम्ही म्हणतो हा चौकीदार विकास जो आणला अदानी ना, अंबानीचे. हा फक्त भारतीय जनता पार्टी आदरणीय मोदी साहेब अदानी अजून अंबानीचे. आपण रोडचं सांगतो ऐका 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 आहे. किशोरजी मला एक मिनिट द्या, एक मिनिट किशोरजी अरे तो कारखाना रेल्वे खात्याचा आहे, तुम्ही चौकीदार अंबानीचा नाही आहे. अदानी अंबानीचा नाही आहे तो. रेल्वे किशोरजी, एक खात्याचा मिनिट आहे अजून तो. घ्या. आपण या ठिकाणी सर्व पक्षाचे युवक नेते आले, त्यांनी आपापल्या पक्षाची बाजू मांडली. कोणी रेल्वेची, कोणी एअरपोर्टची, तर कोणी शेतकऱ्यांची. नाशिकचा खऱ्या अर्थाने विकास त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या युवकांनी सांगितलं, काँग्रेसने सांगितलं त्यांनी काय काळ केला, किंवा सेना भाजपानेही सांगितलं आम्ही विकास केला. त्याच्यानंतर मनसेने सुद्धा विविध ठिकाणी विकास केल्याचे त्यांनी या ठिकाणी आपल्या बाजू मांडल्या. संपूर्ण महासंग्राममध्ये आम्ही हेच नाशिकमधून विकास साधण्याकरता हा एपिसोड करीत आहोत, जेणेकरून आपल्या नाशिकचा विकास कोणत्या पद्धतीने करता येईल हे आमचं ध्येय आहे. शेवट मत तुम्हाला द्यायचं आहे, आणि आपलं हे मत किती महत्त्वाचं आहे आज आपल्याला जाणून चुकलंय. मी किशोर बेलसेने महासंग्राममध्ये रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.